नगर परिषद चुनाव से पहले बुल्ढाना की मतदाता सूचियों में भारी गड़बड़ियों का सनसनीखेज मामला सामने आया है। स्थानीय विधायक संजय गायकवाड़ ने जिला कलेक्टर को पत्र लिखकर दावा किया है कि अकोला बुल्ढाना शहर में ही 4000 मतदाताओं के नाम 2 अलग अलग वार्डों में दर्ज है। विधायक ने तत्काल इन सूचियों को दुरुस्त करने की मांग की है। बुधवार को पत्रकारों से बात करते हुए गायकवाड़ ने इन अनियमितताओं के सीधे तौर पर चुनाव आयोग को कटघरे में खड़ा किया है। आणि निवडणूक आयोगाने आम्ही सुद्धा वारंवार विनंत्या केल्या की मतदार यादीमध्ये आता हे जिल्ह्याचं ठिकाण आहे। या ठिकाणी अनेक अधिकारी 20 वर्षापूर्वी आले, त्यांची नाव आजही कायम आहेत। अनेक लोक मृत पावले, त्यांची नाव आज कायमच आहे। याच्यामुळे मृत नाव काढण्याकरता त्यांच्या मृतांचे दाखले हे आधार कार्डशी लिंक करून निवडणुकीच्या यादीशी लिंक जर केले ते नाव आपोआप डिलीट होतील। आता आमच्या काही प्रभागामध्ये एका परिवाराचे नाव 4-4 प्रभागामध्ये आहे, एका महिलेच्या नाव 4-4 प्रभागामध्ये, तर हे याचा उद्या गैरफायदा होऊ शकतो। आणि आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की बुलढाणा शहरामध्ये 4000 नावं अशी आहेत की जी डबल आहेत किंवा ती तर डिलीट झाली पाहिजे। मग तुम्ही निवडणूक आयोग कोणाचं नाव मृत्यूचं नाव काढत पण नाही, नवीन टाकू पण देत नाही। मग ज्यांना मतदानाचा अधिकार जे वयाच्या 18 वर्षात आले त्यांचा अधिकार तुम्ही हिणवून घेत नाही का? निवडणूक आयोगाने जर असे जटिल निर्णय घेतल्यापेक्षा काहीतरी पारदर्शकपणे निर्णय घेतले पाहिजे की जे लोक हयात नाही 25-25 वर्षापासून ते मतदार यादीत करतात काय।